ह्या काय तुमच्या बाजूला बसल्या त्याच आहेत ना 2 सुना. आणि तिसरी कुठे आहे तर? आता नाही बाई, तिचे मायबाप आले लग्नामध्ये. मायबाप आल्यावर तर आपल्याला हुंते का सासू सासराईले? हां, तिच्या मायबापासोबत आहे ते. हे इथं कुठं बसेल लग्नामध्ये? नाही आता आतापर्यंत तर कविता आपल्यासोबतच बसेल होती. तिची आईची तब्येत नाही चांगली. हां, उलट्या उरायला म्हणे, मळमळ उरायले म्हणून तिच्या आईजवळ केलेली आहे ते. नाही तर आतापर्यंत तर आपल्यासोबतच होती. हां, माहीत आहे मला. काही म्हणा पण अंधन चांगलं आलं आनंदीले. हां, अंधन तर चांगलं आलं, मस्त अंधन आलं. कायचं अंधन आलं माहिती? निरा इडली पात्रच तर दिसू राहिले मग तिथं. हां, गुंड दिसू राहिले, भरणी दिसू राहिले आणि इडली पात्र. काही बोलतं का हो? दिवाण आला तिले, कपाट आला, ड्रेसिंग आली, फ्रीज आली. चांगलंच अंधन आलं. तरी लय चांगलं अंधन आलं आनंदीले. नाही बाई, अंधनची काय नवाई आहे त्या लोकाईले? काही नवाई नाही आहे. सर्वच आहे, फ्रीज आहे, सर्वच आहे त्याच्या घरी. काय काय कमी आहे माय बाई वच्छलाच्या घरी? हां, काय कमी आहे आता त्या आनंदीले? हां, लय सुखात पडली ती पोरगी. हां, ते तर आहे म्हणा. कायची कमी नाही आहे बाईच्या घरी, सर्वच आहे पहिल्यापासूनच. पण दोघांची जोडी मस्त दिसू राहिली ती. हां, नवरी बी सुंदर दिसू राहिली ती, नवरदेव सुंदर दिसू राहिला. जोड्याला जोडा आहे म्हटलं दोघांचा, नाही? हो बाई, हां, जोड्याला जोडा आहे पण. हां, दोघं बी मस्त दिसू राहिले, सुंदर दिसू राहिले एकदम. तशी आनंदी आपली सुंदर आहे दिसाले. हां, कोणी खोट नाही काढू शकत त्या पोरीमध्ये, सुंदर दिसते. नाही बाई, मला तर पोरीपेक्षा पोरगा लय चांगला दिसू राहिला बाई. हां, पोरगा सुंदर दिसत होता. पोरगी तरी थोडी डाऊन आहे पोरासमोर, पण पोरगा लय सुंदर आहे. नाही हो माय, दोघंही सुंदर दिसू राहिले. जोड्याला जोडा आहे म्हटलं दोघांचा, मस्त दिसू राहिले. मी काय म्हणतो पंचफुला, इथंच बसून राहता का आपण? चला ना, सुई लगन लावून देऊ ना, चला ना. आता माय बाई, हो सुई लगन तर लागायचंच राहिलं. हां, मला सुई लगन लावायला जायचं आहे. चला चला. आता नाही बाई, आता चालल्या का सुई लगन लावायला? हो धुरपताबाई, आता जातो ना सुई लगन लावायला, जातो ना आम्ही. आता माय बाई, सुई लगन तर लावून आली मी. आता त्याची आले फोटो गिटो घेणं चालू आहे बा. फोटोशूट करू आले म्हणते, फोटोशूट. अरे हो, आता फोटोशूट चालू अशी नाही ना. आपण उशीर लावला. लग्न झाल्याबरोबर सुई लगन लावायला गेलो असतं तर चांगलं झालं असतं. गेली होती ना माय मी, गर्दी होती, लय गर्दी होती. म्हटलं माय एवढ्या गर्दीत नाही, थोडीशी गर्दी कमी झाली की मग लावतो म्हटलं सुई लगन. आणि आता फोटोशूट करू आले का लगे? हो का, फोटोशूट चालू आहे का? चल माय बाई, मी बी एखादा फोटो काढून घेतो माझ्या नवरी नवरदेवासोबत. हां, चल मी जातो, फोटोशूट चालू आहे तर. आता मी चालली फोटोशूट करायला. तू कुठं चालली वा? नवरी नवरदेवाचा फोटोशूट चालू असेल ना, तू काय करतो त्याच्या मंदात नाही, दोघांच्या मंदात नाही तिथं जाऊ? काय माय बाई, मी पोराची मामी आहो ना. हां, मला फोटोशूट करायच लागेल ना. नवरी नवरदेवाचा फोटोशूट चालू आहे म्हणते, तू काय करतो तिथं? एखादा फोटो काढतो ना मी माया बी. हां, आणि त्याला म्हणेन की मायाला एक स्पेशल फोटो बी काढ बाप्पा. हां, मी दिसतोच एवढी सुंदर, काय नाही लागेल का? हो, लय सुंदर दिसतं तू, एकदम हेमा मालिनी दिसतं. पण थोडीशी थांब, पहिले ते नवरी नवरदेवाला फोटो काढू दे, त्याचा होऊ दे फोटोशूट, आणि मग मग जाशील. नाही बाई, हे सासू नाही, मला कधी टोकतच राहते. कायच्या ती टोकते. मी हे करतो म्हटलं की हे नको करू, ते करतो म्हटलं की ते नको करू, कायच्या ती टोकत राहते मला. कंकुलाबाई, त्याचा फोटोशूट होऊ द्या, मग जाऊ आपण. मग जाऊ सुलगन बी लावू आणि एखादा फोटो काढून घेऊ. थांबा थोड्या. त्याचा फोटोशूट खतम होऊन जाईल, मग म्हणेन की जाय. चल नाही मी तरी जातो. आता येतो मी. चाललीस का तू? नाही ना माय, पाणी पिऊन येतो ना, पाणी प्यायला चालली. येशील नवरी नवरदेवाजवळ नको जाशील, त्याला फोटोशूट करू दे त्याचा. हां, चालली मी, माहीत आहे मला. मी जातो, मी माझा एखादा फोटो काढतो मस्त नवरी नवरदेवासोबत, आणि एक स्पेशल फोटो काढतो. मस्त पोज देईन मी असा. हां, बरोबर आहे. थोडीशी स्माईल करा थोडीशी. आनंदी, स्माईल कर थोडीशी. हो, स्माईलच तर करत आहे. हां, परफेक्ट बरोबर स्माईल केली. बस असेच उभे राहा, हलू नका. बरोबर उभे आहे तुम्ही, असेच उभे राहा. हां, आता दुसरा पोज द्या. हां, चांगला पोज द्या एक दुसरा. हां, बरोबर पोज आहे, बरोबर आहे. हां, असेच राहा, हलू नका. हां, मस्त पोज आहे. रेडी, 1 2 3. हां, आला फोटो आला. फोटो बरोबर नाही निघाला. असेच राहा. डबल एक पार घेतो. थांबा, असेच राहा, हलू नका. ताई, तुम्ही हल्ल्या होत्या, तुम्ही हलू नका, अशाच उभे राहा. आता माय बाई, एका पायावर उभी आहे, हलीन नाही का मग मी? हां, थोडीशी हलून गेली वाटते मी. आता बरोबर उभं राहा लागेल मला. आनंदी, हलू नको. फोटो घेताय ना, हलू नको. हो जगदीशजी, मी हलत नाही आहे, पण आता एका पायावर उभी आहे ना, तर थोडंसं हलत आहे. आता ह्या लाछा बितल्या भारी आहे ना. हां, हा लाछाही सांभाळण्याने नाही चालला माझ्यानं, म्हणून थोडीशी हल्ली, आता नाही हलत. 5 मिनिट फक्त, एक बार फोटो घेतला की झालं. हो, पण खूपच हेवी लाछा आहे ना हा. ताई, हलू नका, बोलू नका. स्माईल करा. रेडी, 1 2 3. बस आला फोटो, मस्त फोटो आला. झालं का भाऊ? हो ताई, मस्त फोटो आला. आता माय बाई, हा फोटो काढणारा का पागल झाला का? हां, मा पोराला बायकोच्या पायाला हात लावायला लावते का? हां, पाया लागायला लावते का बायकोच्या? अय जगदीश, काय करू राहिला? बायकोच्या पायाला हात लावतो का तू? हां, पाया लागतं का तिच्या? नाही आई, हे तर फोटोशूट चालू आहे, पोज देता आम्ही. असा कोणता पोज आहे रे बा? हां, कोणता पोज आहे? तू बायकोचे पाय धरू आला, कोणता पोज आहे? नाही आई, असंच आम्ही पोज देतो ना फोटोसाठी. चालते, फोटोशूट चालू आहे, काही नाही होत. बापा, तुम्हाला काही नशीन होत, तुम्ही आहे मॉडर्न. पण नाही बापा, तू का बायकोच्या पायाला हात लावता का? आताच लग्न झालं, पाया लागायला लावते का ती बायको तुला? नाही मावशी, पायाने लागत आहे, असं पोज देत आहेत ते. बायकोच्या पायाला हात लावायला लावता का आता तुम्हा पोराले? नाही मावशी, असंच पोज देत आहेत ते. हां, असे सर्वच जण पोज देतात. मी किती फोटो काढतो, किती लग्नात जातो. हां, सर्वजण असंच पोज देतात. ते दुसऱ्या लग्नात काढत असेल तू असे फोटो काढायचे नाही. बायकोच्या पायाला हात लावायला लावतं. नाही बापा, नाही चालत नाही, तसं नसते चालत. बायको पाया लागते नवऱ्याच्या, का नवऱ्याला पाया लागायला लावतं बायकोच्या? आता नाही रे, काय झालं बाप्पा? हे काऊन नवऱ्याची मायकाऊन एवढी बडबड करू राहिली? काय झालं बाई? काय झालं, काऊन एवढं बोलू राहिल्या? काही गलती झाली का आमच्याच्यानं? नाही, हा फोटोवाला पाय ना. हां, कसं पाय फोटो घ्यायला लावू राहिला? नवरींच्या पायाला हात लावत असते का नवरतो कधी? हां, लावत असते का? आम्ही तर नाही पाहिलं बाप्पा असं.
काही नाही बाई, ते पोच देत आहे. हां, आजकाल काढतात फोटो असे पोच देऊ देऊ. हे तुमच्या इकडे चालत असेल बाप्पा, आमच्या इकडे नाही चालत. हां, नवरदेव का नवरींच्या पायाला हात लावते का? पाया लागायला लावते का? हां, नाही नाही बाप्पा. बरं बरं, तुम्ही रागात नका येऊ, शांत व्हा. ए पोरा, फोटोशूट बंद करा आता. आता फॅमिली फोटो चालू कर. बाई, तुम्ही या, भाऊले बोलवा, तुमच्या पोरीले सुनीले बोलवा आणि फॅमिली फोटोशूट करू आता. फॅमिली फोटोशूट करे काढलं असेल ना आता फोटो, तू ना झालं असेल ना फोटो काढणं? हो मावशी, आखरी पोच होता, काढलं फोटो काढलं. आता फॅमिली फोटोशूट करायचा आहे का? हो, आता फॅमिलीवाल्यासोबत नवरी नवरदेवचे फोटो काढते. बरं बरं मावशी, फॅमिलीतले लोक जे आहे त्याला बोलवा, चला फोटोशूट करून घेऊ. बरं, बोलवतो मी. सोनू, मोहिनी, रोहिणी, या रे या, सगळेजण या. फॅमिली फोटोशूट करायचा आहे म्हणते, फॅमिलीचे फोटो काढायचे आहे, या लवकर. चला बापा, नवरदेवाची माय शांत झाली, नाही तर बापा बस भांडणच केलं असते या बाईनं. आले का सर्व? काढू का फोटो? रेडी? नाही नाही, थांबा बापा, मी राहिली ना फॅमिली मेंबर, मी राहिली ना बापा फोटो काढायची. आई हो कंकुला, तू राहिली, ये कंकुला लवकर, ये फोटो काढायला ये लवकर. हो, आली बाई आली, मला तर भूलूनच केले तुम्ही. किती वेळची फोटो काढायसाठी पाहू राहिली. आता नाही जातच नाही आहे मला, मी कुठं काढू, मी तर फोटोमध्ये दिसेनच नाही. मामी या तुम्ही इकडे, इकडून काढा फोटो, या इकडे. हो मामी, या आहे का तिकडे जागा? आली. हो, हाय जागा, या. रेडी? 1 2 3. शांताबाई, तुम्ही इकडे आहे का? तुम्हाला किती ढूंढू राहिली बाई मी तिकडे. काय झालं बा? हा म्हटलं, आता कन्यादानाचा कार्यक्रम आहे ना, तर कन्यादानाच्या कार्यक्रमाला काय काय लागते, काय काय करावं लागते, मला काही समजत नाही ना, तेच मी विचारत होती तुम्हाला. काही नाही व, पंडितले सर माहीत आहे, मी पंडितले सामान गिमान सरच दिलेलं आहे, तू टेन्शन नको घेऊ, पंडित करते सर्व बरोबर. शांताबाई, किती वेळची ढूंढू राहिली होती मी तुम्हाला हेच विचारासाठी, तुम्ही दिसूच नाही राहिल्या. बाई ना, मी ते स्टेजवर गेली होती, ते नवरदेवाची माय नाही का, तिनं तमाशा करू राहिली होती तिथं, तर मग तिला सांभाळलं माय बाई तिथं मीनं. माय बाई, काय झालं होतं इन बाईले, काऊन तमाशा करत होत्या? काही नाही, फोटोशूट चालू होता, फोटो काढत होते, पोज देत होते ते नवरी नवरदेव, तर तिला पोज नाही आवडला म्हणे, असा पोज नाही द्यायचा म्हणे, असं तसं ते काही बोलत होती. तर मग शांत केलं माहीत आईले. मग ते म्हटलं आता राहू द्या फोटोशूट, नवरी नवरदेवाचा झाले असतील फोटो काढणं, आता फॅमिली फोटोशूट करा म्हटलं. तर म्हटलं फॅमिलीचे फोटो काढा. तर म्हटलं इन बाई तुम्ही फोटो काढा, तुमची फॅमिली बोलवा, फोटो गिटो काढा म्हटलं, त्याच्यात मी बिझी करून दिलं ताईले. तर आता ते फोटो काढत आहे, आणि तुम्ही काय इथं करू राहिल्या? जा ना तिथं. आता नवरदेवाच्या इकडले फॅमिलीचे तर फोटो काढणं झाले, आता पोरीच्या इकडल्या फॅमिलीचे बी फोटो काढायचे आहे ना. मी काय म्हणतो, मित्रा जाय, भाऊ तू आणि मामा गिमा जे तुमचे नातेवाईक आहे, जाऊन फोटोशूट करा जा. शांताबाई, तुम्ही चला ना फोटोशूट करा ना, चला ना फॅमिली फोटोशूट करू ना. आता मायबाई, तिथं माय काय काम आहे, तुम्ही फॅमिलीवाले आहे काढा. मायबाई, तुम्ही बी तर आमची फॅमिलीच आहे. मायबाई कोण करत असते कोणासाठी एवढं? 2-3 दिवसापासून तुम्ही घरी आहे, लग्नाचे पुरे कामं धंदे करू राहिल्या आणि म्हणता फॅमिली नाही आहे. फॅमिलीपेक्षा बडकर आहे तुम्ही आमच्यासाठी. चला बरं, तुम्ही बी चला फोटो गिटो काढू चला. नाही हो मी नाही काढत फोटो, काढा ना तुम्ही लोक. तुम्ही असाल तर फॅमिली फोटो काढू, नाही तर काही काढू नये. तुम्ही आमची फॅमिलीच आहे, काय त्याच्यात तुम्ही का दूरचे ऐकाले? बल्कि फॅमिलीपेक्षा जास्तच आहे. तुम्ही ना जेवढं केलं ना तेवढं माझं गाईनं बी नाही केलं माझ्यासाठी. मायबाई महिन्यानं उलसाक मला टाऊन मारल्याशिवाय सोडत नाही. काही ना काही अशी बोलतेच की मला मिरची झुंबली पाहिजे म्हणून. पण ते शांताबाई, तुम्ही ना माझ्यासाठी जेवढं केलं तेवढं माझ्या फॅमिलीवाल्यानं बी नाही केलं, माझं गाईनं बी नाही केलं. आम्ही एवढं करू राहिलो ते झालं. शांताबाईनं थोडंसं केलं तर झालं, तिचं नाव शांताबाईनं केलं. आम्ही एवढं करू राहिलो, आम्हाला काही नाव गाव नाही आहे. चला मग शांताबाई, फोटोशूट करू आपण बी. आता मायबाई, सुमित्रा, तुमची फॅमिली फोटो काढायचे आहे ना, काढा ना तुम्ही. माई का गरज आहे तिथं? बस एक बार म्हटलं ना शांताबाई, तुम्ही असाल तर फॅमिली फोटो काढू, नाही तर मग राहू द्या. चला ना शांताबाई, तुम्ही फॅमिलीपेक्षा बडकर आहे ना बाप्पा. तुम्ही फॅमिलीपेक्षा जास्त आहे, चला ना. हो शांताबाई, तुम्ही खरोखरमध्ये जे सगळे नाही करत ते तुम्ही ना आमच्यासाठी केलं बाप्पा. चला, तुम्ही फॅमिलीपेक्षा जास्त आहे, खरं बोलली आहे. आता मायबाई एवढं म्हणून राहिलं तर चला बाप्पा चला. ठीक आहे म्हणतो, तुमच्या पोराले तुमच्या सुनीली बोलवून घ्या. त्याच्यासोबत बी फोटो काढू. चला, ताईले बी बोलवा आणि माझ्या भाऊ घेऊ, भाऊजाई घेऊ, माझी आई बाबा, चला सर्वजण फोटो काढून घेऊ. हो चला मग चला. कागं पंचम, आता हे जुते कुठं लपवतो जिजाजीचे? जुते लपवा लागन ना आपल्याला, बरोबर पाहिले नाही पाहिजे कोण, बरोबर लपवा लागन. अगं आरती, तू टेन्शन नको घेऊ. मी अशा जागी जुते लपवीन की कोणीच पाहू नाही शकेन, कोणीच नाही ढूंढू शकेन. तू टेन्शन नको घेऊ. मी काय म्हणतो, जुते तर लपवू आपण, पण पैसे किती मागशील जिजाजीले? आरती, 10,000च्या खाली आपल्याला पैसे नाही मागायचे जिजाजीले. 10,000 देसान तर जुते देतो म्हणा, नाही तर नाही देत. 10,000 रुपये मागायचे. देतील का बाबा? का नाही देतील? लय पैसे आहे त्याच्याजवळ. देतील 10,000 देतील. 5,000 तुझे, 5,000 नाही. हो पण देतील का ते 10,000? वाटते का तुला? देतात जिजाजी, चांगले आहेत ते स्वभावाचे. देतील 10,000 देतात ते. पण 10,000 थोडे जास्त नाही होतील का? 10,000 जास्त होतील का? मग 6,000 मागू. 3,000 तुझे, 3,000 नाही. हां, हे बरोबर आहे. 6,000 मागू, म्हणजे जास्त बी होत नाही, कमी बी होत नाही. बरोबर. बरं चाल लवकर ज्योती लपवू आपण. कुठं लपवतो पण? मला एक जागा माहीत आहे, तिथं लपवतो. अरे कंचन इथं आहे का? किती वेळचं मी तिकडे ढूंढू राहिली, हे इकडे आहे. हाय कंचन. कंचन, तो आला. तो कोण तर पुऱ्या लग्नात तिथे मागं घुमत आहे तो. आता मायबाई हा इकडे बी आला का? आपण जुते लपवायला आलो आणि हा इकडे आला का आपल्या मागं? काय मायबाई, हट बापा. हाय कंचन. हाय, इकडे बी आले का तुम्ही? इकडे बी आलो का म्हणजे? तुम्ही जिथं मी तिथं. असं कुठं चालले तर? काही नाही, असंच काम होतं, आलो होतं इकडे. हो का? मी बी असं घुमत आलो इकडे.
माहीत नाही कसे काय तर घुमत घुमत तुम्ही आम्हालाच भेटू राहिले आहे ना. अरे हो, खरं बोलल्या तुम्ही. घुमत घुमत तुम्हीच दिसू राहिल्या मला. असं घुमत घुमत इकडून तिकडून आलो की तुम्हीच दिसता. हो का. मी काय म्हणतो आरती माझी गोष्ट ऐक. हो का आरती मी काय म्हणतो हे बॅग घे तू आणि जुते लपवायला चालली जा. मी याला गोष्टीत मी बिझी करतो, तू तोपर्यंत जुते लपवून दे आणि चांगल्या जागी लपवशील. हो कंचन दे माझ्याजवळ जुत्याची बॅग, मी जुते लपवतो, तू याला गोष्टीमध्ये बिझी ठेव. हो हो मी याला गोष्टीमध्ये बिझी ठेवतो. हो ना हो, हे हा पासाठीच आला की आपण जुते कुठं लपवत आहो म्हणून. जुते पासाठीच आलेला आहे हा, मला माहीत आहे. तू आहे ना जुते लपवून दे. बरं ठीक आहे दे माझं. हो घे, मी याला गोष्टीमध्ये बिझी करतो. बरं कंचन मी जुते लपवायला जातो आणि मग सांगतो तुला कुठं लपवले तर. अरे हो हो लवकर जाय, नाही त्याला शकून जाईल. जा लवकर. काय आहे त्या बॅगमध्ये? बॅगमध्ये काय आहे? बॅगमध्ये काही नाही आहे. आहे काय बॅगमध्ये? नाही नाही तुमच्या कामाचं नाही आहे. मा कामाचं नाही आहे म्हणजे असू शकते ना, मा कामाचं बी असू शकते. हो का. मेकअपचं सामान आहे. मेकअप करता का तुम्ही? लाली लिपस्टिक हे सर्व आहे. पाहिजे का तुम्हाला? मेकअप करता का? अरे हो का. नाही मला वाटलं काही असंच आहे का, खायचं घ्यायचं काही. आहे ना पंगत चालू आहे तिथं, पंगतमध्ये बसून जा ना. तिथं खायचं असेल, भूक लागली असेल तर पंगतमध्ये जेवण करून घ्या. अरे नाही नाही, जेवलो मी जेवलो. तुम्ही जेवला? हो हो जेवलो आम्ही बी. कंचन मी जातो. गेलीच नाही का तू? उभीच आहे का इथं? जाय ना लवकर त्याला शकवायच्या पहिले. हो हो चालली चालली. त्या कुठे गेल्या आता? कुठं नाही, काही काम असेल ताईले म्हणून गेली. काही काम होतं का त्याच्यासोबत तुम्हाला? हो नाही नाही, काम तर मला तुमच्यासोबत आहे. काय म्हटलं? नाही नाही काही नाही म्हटलं मी ना. आपण भेटलो होतो एक बार, आठवण आहे ना तुम्हाला? नाही आठवण नाही आहे मला. कुठं भेटलो होतं? भुललंही का लगे तुम्ही एवढ्या लवकर? आनंदी वहिनी, जगदीश, तुम्ही मूवी पाहायला आले होते, आठवते? आठवले का? हो थोडं थोडं आठवत आहे. तुम्ही भेटले होते का? तुम्हीच होते का ते भेटले होते तिथं? अरे मला वाटलं होतं मी तुम्हाला सांगा ना, आठवण असेल. हो भेटलो होतो ना तिथं. जगदीशनं तर ओळख करून दिली होती आपली. अरे हो म्हणून म्हणतो तुमचा ओळखीसारखा चेहरा काऊन वाटत आहे. हो तुम्ही तिथं भेटले होते आहे ना. तुम्हीच होते आहे ना, मला नंबर मागत होते आहे ना, तेच आहे ना तुम्ही? अरे हो मीच नंबर मागत होतो तेव्हा तर तुम्ही दिला नाही. आता देऊन द्या ना तुमचा नंबर. नंबर द्यायला काही हर्ज नाही, पण मी आहे ना अनोळखी लोकांना नंबर नसतो देत. मी तुम्हाला ओळखत नाही म्हणून मी तुम्हाला नंबर नाही देऊ शकत. सॉरी. अरे झाली ना आपली ओळख. आता याच्या पहिले बी भेटलेलो आहो, आताही भेटलो. मी जगदीशचा दोस्त आहो, एकदम जवळचा दोस्त आहो. हो जगदीश जीजूचे तुम्ही दोस्त आहे, पण माझे थोडा दोस्त आहे की मी तुम्हाला नंबर देणार. नाही आहो, दोस्ती करून घ्या ना मग. त्याच्याने काय अर्थ आहे, दोस्ती करून घ्या माझ्यासोबत. हो केली असती दोस्ती, पण माझा टाईम नाही आहे. सॉरी मी चालली. अरे कुठे चालल्या? थांबा थांबा ना, आताच तर भेटल्या, बोला ना थोड्याशा. तुमच्याजवळ असेल खूप खाली टाईम, पण माझ्याकडे नाही आहे ना. काय काम आहे तुम्हाला असं एवढं? हाय अर्जंट काम आहे, मी चालली. बाय. अरे थांबा 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 ना. अरे गेली. खरोखर मध्ये खूपच चांगला स्वभाव आहे, मला तर एका नजरमध्ये पसंत आली ही. कुठे गेली काय माहिती आता. वहिनी मोठ्या वहिनी कुठे आहे? तर मोठ्या वहिनी नाही दिसू राहिल्या, दादाही नाही दिसत आहे. अरे जगदीशजी सर्वजण कामामध्ये आहे. आत्यासोबत आहे मोठ्या बहिणी. आत्यासोबत आहे का? मी म्हटलं मगापासून दिसल्या नाही म्हणून. हाय तर ना त्या आत्यासोबत आहे. जीजू जोपर्यंत तुम्ही आम्हाला पैसे नाही देसाल ना, तोपर्यंत आम्ही तुमचे जुते देणार नाही तुम्हाला. अरे हो मी पैसे देतो, पण किती द्यायचे? जीजू आम्ही काही जास्त नाही मागत आहे. 6,000 देऊन द्या आम्हाला. 6,000 बस? 6,000? अरे तुम्ही 6,000 काय, तुम्ही 10,000 बी मागितले असते ना, आज जगदीशनं तुम्हाला देऊन दिले असते. आज जगदीश खूप खुश आहे. आज जगदीश भाऊले वहिनी भेटली ना. हो आज तुम्ही न 6 काय 10 बी मागितले असते ना, मी दिले असते तुम्हाला. ॲक्च्युली आम्ही 10,000च मागणार होतो, पण आम्हाला असं वाटलं 10,000 लय मोठी रक्कम होणार, म्हणून आम्ही तुम्हाला 6,000 मागितले. देऊन द्या भाऊजी, 10,000 देऊन द्या. लग्न का बार बार होत असते, बार बार तुमचे जुते थोडं ना लपवतील त्या. देऊन द्या, साल्या आहे तुमच्या. बरं ठीक आहे ना वहिनी, 10,000 देऊन देतो. 10,000 देऊन द्या. पण माझं कॅश तर नाही आहे. कॅश नाही आहे माझं. मी लग्न करायला आलेलो आहो. मी का खिशात का पैसे देऊन घुमणार आहे का? माझं कॅश नाही आहे. काय जीजू तुम्ही खरंच खूपच हुशार आहे. तुम्ही खूप हुशार आहे. आम्हाला म्हणून राहिले की 10,000 बी देतो आणि आता म्हणता की कॅश नाही आहे. अरे खरंच कॅश नाही आहे माझं, खरंच नाही आहे कॅश. ऑनलाईन चालेल का तुम्हाला? ऑनलाईन करून देतो. नाही नाही बापा ऑनलाईन नाही पाहिजे. आमच्याजवळ ऑनलाईन पैसे घ्यायला काही आहे नाही. नाही नाही आम्हाला नाही पाहिजे ऑनलाईन, आम्हाला कॅशच पाहिजे. अरे लेख मग तर आता फसलं, माझं कॅश नाही आहे. जगदीश तू टेन्शन नको घेऊ, माझं कॅश आहे. मी 10,000 कॅश देऊन देतो, तू मला ऑनलाईन करून दे. अरे बरं ठीक आहे अक्षय, तुला देतो मी ऑनलाईन करून. तू 10,000 देऊन दे कॅश. अक्षय नीरा कामातनीच बिझी आहे. एक बार बी यानं माईकडे पाहिलं नाही. मीनं किती सुंदर तयारी केली, किती सुंदर लाचा घातला, एक बार बी माईकडे पाहिलं नाही. नीरा कामातनीच आहे बिझी. जगदीश लावला तुला 10,000चा चुना? हो लेका तू याच्यानं लागला, तुझ्यासारखेच मित्र पाहिजे. मी ना म्हटलं माझं कॅश नाही आहे, तर म्हणते माझं कॅश आहे मी देतो म्हणते. देऊन द्या भाऊजी, काही मागं पुढं नका पाहू. बार बार लग्न होते का? बार बार तुम्हाला पैसे थोडं ना मागणार आहे त्या. देऊन द्या. हो हो वहिनी बरोबर बोलल्या, ही रसम बार बार थोडं ना होणार आहे. आता नाही बाई, हे सर्वजण इथंच आहे. अरे बाप्पा टाईम उराला ना, कन्यादानचा टाईम झाला ना. जगदीश आनंदी चला लवकर, कन्यादानचा टाईम झाला. इकडे बाई कल्ला करू राहिल्या, म्हणते कुठं आहे म्हणते, नवरी नवरदेव म्हणते अजून आले नाही म्हणते, कन्यादानचा टाईम झाला. हां तुमची आई कल्ला करत आहे. जगदीश चला लवकर. हो हो मामी चला चला. कारण कन्यादान करून लवकर मग विदाई झाली की लवकर आपल्याला निघायचं आहे. पहिले सुशीर झाला. जीजू आमचे पैसे? पेन्शन तुम्ही पैसे अक्षयपासून घेऊन घ्या ना. हां तो देणार आहे तुम्हाला कॅश, मी त्याला ऑनलाईन करून देईन. याच्यापासून घ्यायचे का? हो हो मी देतो ना. बरं ठीक आहे.
अरे बाप्पा झालंच नाही का तुमचं? चला ना लवकर, चला. मोहिनी, सर्वांना घेऊन ये लवकर, लवकर आण सर्वांना, कन्यादानचा टाईम होऊ राहिला. हो हो मामी, आणतो ना, सर्वांना आणतो मी. लवकर आण, पंडित तिकडे कल्ला करत आहे ना, पूर्ण पूजेचं सामान गिमान सर्व झालेलं आहे. आनंदी आणि जगदीशचीच वाट पाहता सर्वजण, लवकर आणता येईल. हो हो मामी, तुम्ही टेन्शन नका घेऊ, एवढा काय टेन्शन घेता तुम्ही, मी आणतो ना, आणतो. जगदीश, आनंदी, चला लवकर, चला. हो ठीक आहे बहिणी, चला. बरं जिजू, जा तुम्ही कन्यादानसाठी जा, आम्ही घेऊन देतो अक्षयजीपासून पैसे. कायचे पैसे रे बाप्पा, कायचे पैसे? नाही नाही मामी, ते जुते चुकवायची रसम असते ना, त्याचे पैसे. हो का बाप्पा, किती दिले तर मग जुते लपवायचे पैसे? काही नाही मामी, 10,000 दिले. दिलदार आहे तसा आमचा मित्र. आता नाही बाई, 10,000 दिले का लगे? हो, बार लग्न होत असते का? बार थोडे पैसे द्यायला लागेल, दिले ते ना. आता नाही बाई, पण 10,000? जाऊ दे ना मामी, ते न दिले, तुम्ही काय टेन्शन घेऊ राहिला एवढ्या? नाही नाही, टेन्शन नाही घेऊ राहिली मी, पण 10,000 लय मोठी होते ना माझी रक्कम. 10,000 मला 500-600 रुपये दिले तर काहीतरी. मामी, आता 500-600 रुपयाचा जमाना राहिला का? नाही बाप्पा, 500-600 रुपये बी लय मोठी रक्कम होते ना माझ्या, लय होतात. जाऊ द्या मामी, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता नाही बाई, मी काय टेन्शन घेतो? मी ना कुठं पैसे दिले, माखिशातून कुठं पैसे चालले तुमच्यापासून, तुम्ही देऊ राहिले, मला काय करायला लागते? द्या ना, 10,000 काय 20,000 द्या, मला काय करायला लागते? मोहिनी, जगदीशला आणि आनंदीला लवकर घेऊन ये, वाट पाहता तिथं. हो मामी, ठीक आहे, घेऊन येतो. आता माय बाई, आता मामीला माहीत पडलं जगदीश भाऊजीनं त्याच्या साल्याला 10,000 रुपये दिले म्हणून जुते लपवायचे. आता काय माहिती, आता जगदीश भाऊजीला बोलते का काय तर आता मामी एकाच्या 2 सांगेन ना. मामी का शिद्यान सांगेन का? तेल मीठ लावून सांगेन तर आता कल्ला करीनच. मामी भुलून गेल्या पाहिजे, सांगितलं नाही पाहिजे आत्याला मामीनं, नाही तर जगदीश भाऊजीला फालतूच्या फालतू बोलणे खा लागेल.